Good afternoon, dear students. Today we are going to study transportation in living organisms. आज आपल्याला काय बघायचं आहे? ट्रान्सपोर्टेशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. कालपर्यंत आपण बघितलं होतं की कोणते कोणते रेस्पिरेटरी ट्रॅक्ट डिसीजेस असतात, डिसऑर्डर्स असतात किंवा लंग्समध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे इन्फेक्शन्स होऊ शकतात. हे सगळे डिसऑर्डर्स आपण काल बघितले. त्याच्यानंतर लंग्सचे किंवा अदर आपले जे रेस्पिरेटरी सिस्टीम मधले रेस्पिरेशनचे जे ऑर्गन्स आहेत, जे रेस्पिरेशन मध्ये आपल्या बॉडीला हेल्प करत असतात, ते सगळे पार्ट्स आपण बघितले. आज आपल्याला बघायचंय की लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे असतात किंवा जे सजीव प्राणी असतात त्यांच्यामध्ये ट्रान्सपोर्टेशन म्हणजे एखादा फ्लुइड असेल किंवा एखादा कंपोनंट असेल, एखादा गॅस असेल, हा आपल्या बॉडीमध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कसा ट्रान्सपोर्ट केला जातो ते आपल्याला बघायचंय. तर सगळ्यात पहिला पॉइंट काय सांगितलाय की ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स शो एक्सचेंज ऑफ मटेरियल. जेवढे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आपल्या अर्थवर एक्झिस्ट करतात त्यांच्यामध्ये कशा प्रकारे एक्सचेंज ऑफ मटेरियल किंवा एखाद्या कंपोनंटची, एखाद्या घटकाची देवाणघेवाण कशा प्रकारे होते ते आपल्याला याच्यामध्ये बघायचंय. किंवा काय सांगितलं याच्यामध्ये, सगळे जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स असतात, सगळे जे काही सजीव प्राणी असतात त्यांच्यामध्ये काय होत असतं, वेगवेगळ्या मटेरियल्सचं किंवा वेगवेगळ्या कंपोनंट्सचं, घटकांचं देवाणघेवाण होत असतं. ठीक आहे. They takes up oxygen and nutrients from surrounding. हे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स असतात ते सराउंडिंग एन्व्हायरमेंट मधून किंवा सभोवतालच्या वातावरणामधनं ऑक्सिजन आणि न्यूट्रिएंट्स काय करत असतात, ग्रास्प करत असतात किंवा वातावरणामधनं ते ऑक्सिजन घेत असतात किंवा न्यूट्रिएंट सुद्धा मिळवत असतात अँड यूज देम फॉर व्हेरियस मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज. आणि या ऑक्सिजनचा किंवा सराउंडिंग मधनं मिळवलेल्या न्यूट्रिएंट्सचा वेगवेगळ्या प्रकारच्या मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज साठी त्यांचा काय केला जातो, उपयोग केला जातो. कुणाकडनं, या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स कडनं. व्हाईल वेस्ट जनरेटेड इज गिवन आउट इनटू द सराउंडिंग. आणि ते डायजेस्ट केल्यानंतर किंवा ते न्यूट्रिएंट्स किंवा ऑक्सिजन युटिलाइज करून झाल्यानंतर जे काही वेस्ट जनरेट होत असतं ते वेस्ट काय केलं जातं, गिवन आउट केलं जातं किंवा बाहेर टाकलं जातं परत त्या सराउंडिंग मध्ये. ट्रान्सपोर्टेशन occurs by two steps, that is diffusion and active transport. हे जे ट्रान्सपोर्टेशन असतं हे कोणत्या दोन प्रोसेसेसच्या मदतीने कॅरीड आउट होत असतं किंवा दोन ऍक्टिव्हिटीज याच्यामध्ये इन्व्हॉल्ड असतात की ज्याच्या मदतीने ट्रान्सपोर्टेशन होऊ शकतं सराउंडिंग एन्व्हायरमेंट मधून लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सच्या बॉडीमध्ये किंवा त्यांच्याच व्हेरियस बॉडी पार्ट्सच्या इन बिटवीन हे ट्रान्सपोर्टेशन चाललेलं असतं. तर कोणत्या दोन प्रोसेसेस आहेत बाळांनो, एक तर डिफ्युजन, दुसरं आहे ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. डिफ्युजन तुम्हाला सांगितलंय मी की नेहमी मुवमेंट होत असते मॉलिक्युल्सची फ्रॉम द रिजन ऑफ इट्स हायर कॉन्सन्ट्रेशन टू द रिजन ऑफ इट्स लोअर कॉन्सन्ट्रेशन. ठीक आहे. आणि ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट सुद्धा आपण बघितलं होतं की याच्यामध्ये एनर्जी काय होत असते, ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट मध्ये आपण बघितलं होतं की एनर्जीचं युटिलायझेशन होत असतं. ही ऍक्टिव्ह प्रोसेस असते, त्याच्यामध्ये एफर्ट्स लागत असतात, अगदी इझिली ती होत नाही. त्याच्यामध्ये आपल्याला पहिले ऊर्जा खर्च करण्याची गरज असते. एक्सपेंडिचर ऑफ एनर्जी ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट मध्ये होत असतं. असो आपण ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट आणि पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट प्लांट वॉटर रिलेशन मध्ये ऑलरेडी स्टडी केलंय. तर इन शॉर्ट इथे काय सांगितलंय फक्त की जे ट्रान्सपोर्टेशन सराउंडिंग एन्व्हायरमेंट मध्ये किंवा आपल्या व्हेरियस बॉडी पार्ट्स मध्ये होत असतं ते होत असतं दोन प्रोसेसेसच्या मदतीने, दॅट इज डिफ्युजन अँड ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. ठीक आहे. Then next point is these mechanism is suitable where area of body is large and distance between body parts is small. मग हे जे मेकॅनिझम आहे दॅट इज डिफ्युजन असेल किंवा ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट असेल, हे दोन्ही प्रकारचे जे ट्रान्सपोर्टेशन असतात हे अशा ऑर्गॅनिझम्स मध्ये कॅरीड आउट होतात बाळांनो की ज्यांच्यामध्ये बॉडी सरफेस हा लार्ज असतो किंवा काय सांगितलंय की वेअर एरिया ऑफ बॉडी इज लार्ज, म्हणजे बॉडीचा जो एरिया असतो किंवा जो व्हॉल्यूम असतो तो लार्ज असतो, पण त्यांच्या बॉडीमध्ये एक्झिस्ट करणारे जे बॉडी पार्ट्स असतात किंवा बॉडीमधले जे ऑर्गन्स असतात त्यांच्यामधलं डिस्टन्स कसं पाहिजे बाळांनो, स्मॉल पाहिजे. म्हणजे बॉडीचा जो एरिया आहे तो लार्ज पाहिजे आणि त्या बॉडीमध्ये एक्झिस्ट करणारे जे ऑर्गन्स आहेत त्यांच्यामधलं जे अंतर आहे, जे डिस्टन्स आहे ते मात्र कसं पाहिजे, ते स्मॉल पाहिजे. म्हणून काय सांगितलं इथे, अँड डिस्टन्स बिटवीन बॉडी पार्ट्स इज स्मॉल. म्हणजे बॉडी व्हॉल्यूम जरी जास्त हवा असला, बॉडीचा एरिया जरी जास्त हवा असला तरी दोन ऑर्गन्सच्या मधलं जे डिस्टन्स आहे बाळांनो ते कसं हवं, एकदम स्मॉल असायला पाहिजे.
तेव्हाच हे जे ट्रान्सपोर्टेशनचे मेकॅनिझम्स असतात लाईक डिफ्युजन असेल, ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट असेल, हे एकदम इफेक्टिव्हली किंवा परिणामकारकरित्या त्यांच्यामध्ये कॅरीड आउट होत असतं. अनदर इज इंट्रासेल्युलर ट्रान्सपोर्ट. मग आणखी ट्रान्सपोर्टेशनचे टाइप्स याच्यामध्ये 2-3 त्यांनी सांगितले, तर त्याच्यापैकी एक आहे इंट्रासेल्युलर ट्रान्सपोर्ट. आता इंट्रासेल्युलर, इंट्राचा मिनिंगच होतो विदिन दी सेल. पेशींच्या आतमध्ये जे ट्रान्सपोर्टेशन होत असतं त्याला आपण इंट्रासेल्युलर ट्रान्सपोर्ट म्हणतो. फॉर एक्झाम्पल त्यांनी सांगितलंय स्ट्रीमिंग मुवमेंट ऑफ सायटोप्लाझम. स्ट्रीमिंग मुवमेंट ऑफ सायटोप्लाझम म्हणजे काय की त्यांची बॉडी जी असते ती स्पेशलाइज्ड ऑर्गन्सच्या मदतीने काय होत असते, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सपोर्ट होत असते किंवा त्यांच्या बॉडीला मूव्ह करण्याचं काम ते त्यांच्या बॉडीमधले जे काही पार्ट्स असतात ते करत असतात. फॉर एक्झाम्पल काय सांगितलंय, अमिबा आहे, पॅरामिशियम आहे, बऱ्याचशा प्लांट्सचे रूट हेअर्स आहे किंवा ॲनिमल्स मध्ये प्रेझेंट असणारे जे व्हाईट ब्लड सेल्स असतात किंवा WBCs असतात, या सगळ्यांमध्ये इंट्रासेल्युलर ट्रान्सपोर्ट होत असतं बाळांनो. म्हणजे सेलच्या आतमध्ये किंवा पेशींच्या आतमध्ये हे सगळं जे काही ट्रान्सपोर्टेशन असतं ते कॅरीड आउट होत असतं. त्याचे एक्झाम्पल्स काय सांगितले, अमिबा, पॅरामिशियम, रूट हेअर ऑफ मेनी प्लांट्स अँड WBCs इन ॲनिमल्स. ह्यांच्यामध्ये कोणत्या प्रकारचं ट्रान्सपोर्टेशन होत असतं, इंट्रासेल्युलर. इंट्रासेल्युलर म्हणजे पेशींच्या आतमध्ये जे ट्रान्सपोर्टेशन होत असतं त्याला आपण इंट्रासेल्युलर ट्रान्सपोर्टेशन म्हणतो. देन आणखी बरेच वेगवेगळ्या प्रकारचे ट्रान्सपोर्टेशन सांगितले, ते तुम्हाला डिटेलमध्ये स्टडी करायला नाही दिले, फक्त तुम्हाला एक एक्झाम्पल दिले त्यांनी की कोणत्या कोणत्या प्रकारचं ट्रान्सपोर्टेशन होत असतं. इन स्पॉन्जेस इट टेक्स प्लेस थ्रू बॉडी कॅव्हिटीज. स्पॉन्जेस म्हणजे स्पॉन्ज लाईक ऑर्गॅनिझम्स असतात की ज्यांची बॉडी परफोरेटेड असते, त्यांच्या बॉडीवर पोर्स प्रेझेंट असतात. ठीक आहे, लाईक आपलं स्पंज कसं असतं की जर तुम्ही ते वॉटर एखाद्या ठिकाणी पडलं असेल आणि तिथे जर तुम्ही स्पंज टाकला तर तो वॉटर एब्झॉर्ब करून घेतो. ठीक आहे, लाईक दॅट समवॉट सिमिलर स्पॉन्जेसची जी बॉडी असते तसं त्यांचं मेकॅनिझम असतं. तर हे जे स्पॉन्जेस असतात यांच्यामध्ये जे ट्रान्सपोर्टेशन होत असतं बाळांनो ते त्यांच्या बॉडी कॅव्हिटीज मधनं होत असतं. त्यांच्या बॉडीमध्ये ज्या काही कॅव्हिटीज असतात किंवा 2 वॉल्सच्या मधली जी स्पेस असते त्या स्पेस मधूनच पूर्ण ट्रान्सपोर्टेशन त्यांच्या बॉडीमध्ये कॅरीड आउट होत असतं. Then next one is in flatworms there is parenchymal circulation. फ्लॅटवर्म्स जे असतात, फ्लॅटवर्म्स म्हणजे त्यांची बॉडी चापट असते म्हणून त्यांना फ्लॅटवर्म्स म्हटलं जातं. तर त्यांच्या बॉडीमध्ये जे सर्क्युलेशन होत असतं ते पॅरेन्कायमल सर्क्युलेशन असतं. देन नेक्स्ट वन इज इन राऊंड वर्म बॉडी फ्लुइड इज मूव्ड बाय कॉन्ट्रॅक्शन ऑफ बॉडी वॉल अँड मसल्स. म्हणजे काय सांगितलंय, जे राऊंड वर्म्स असतात त्यांची जे बॉडी शेप असतात ते स्पेरिकल किंवा राऊंड शेप असल्यामुळे त्यांना राऊंड वर्म्स असं नाव दिलं जातं. तर त्यांच्यामध्ये जे सर्क्युलेशन किंवा जे ट्रान्सपोर्टेशन होत असतं ते होत असतं बाय कॉन्ट्रॅक्शन ऑफ बॉडी वॉल. ठीक आहे, कॉन्ट्रॅक्शन म्हणजे काय की त्यांच्या बॉडीची जी वॉल असते त्याच्यावर एक प्रेशर क्रिएट होतं. ते फ्लुइड तिथे ॲक्युम्युलेट झाल्यामुळे आणि त्या प्रेशरमुळे काय होतं की तिथे त्या फ्लुइडमुळे काय होतं की तिथे प्रेशर क्रिएट होतं आणि प्रेशर क्रिएट झाल्यामुळे काय होतं की तिथलं जे फ्लुइड आहे ते समोर ढकललं जातं. ठीक आहे, म्हणून काय म्हटलंय की त्यांच्यामध्ये जे ट्रान्सपोर्टेशन किंवा सर्क्युलेशन होत असतं ते कशामुळे होत असतं, बाय कॉन्ट्रॅक्शन ऑफ बॉडी वॉल अँड मसल्स. त्यांच्या बॉडीमध्ये प्रेझेंट असणाऱ्या ज्या वेगवेगळ्या मसल्स असतात किंवा त्यांची जी बॉडी वॉल असते ती कॉन्ट्रॅक्ट होते आणि ती कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळे काय होतं की त्याच्यामध्ये प्रेझेंट असणारे जे फ्लुइड असतं ते समोर ढकलल्या जातात. ठीक आहे, तर असं हे सगळे फक्त एक्झाम्पल्स तुम्हाला सांगितले. हा फक्त एक इंट्रोडक्टरी पार्ट आहे, फक्त तुमच्या कन्व्हिनियन्ससाठी किंवा तुम्हाला त्याच्याबद्दलचा एक आयडिया यावी म्हणून हे इंट्रोडक्टरी पार्ट तुम्हाला याच्यामध्ये सांगितलंय. तर हे सगळे जे आपण पाहिले ते सगळे एक्स्ट्रा सेल्युलर ट्रान्सपोर्टेशन होते. ठीक आहे, फक्त अमिबा, पॅरामिशियम, रूट हेअर ऑफ मेनी प्लांट्स, WBCs इन ॲनिमल्स हे जे होते हे इंट्रासेल्युलर किंवा यांच्यामध्ये जे ट्रान्सपोर्टेशन होतं बाळांना ते इंट्रासेल्युलर ट्रान्सपोर्ट असतं. आणि आपण नंतरचे जे बघितले लाईक स्पॉन्जेस असेल, फ्लॅटवर्म असेल, राऊंडवर्म असेल, या तिघांमध्येही जे ट्रान्सपोर्टेशन होतं ते एक्स्ट्रा सेल्युलर ट्रान्सपोर्टेशन असतं. कारण की त्यांच्यामध्ये जी बॉडी कॅव्हिटी असते त्याच्यामधनं ते फ्लुइड्स काय केले जातात, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सपोर्ट केले जातात. म्हणून यांना आपण एक्स्ट्रा सेल्युलर ट्रान्सपोर्ट असं म्हणत असतो.
नेक्स्ट पॉइंट आपल्याला बघायचं आहे सर्क्युलेशन इन ॲनिमल्स. ॲनिमल्समध्ये आता हे आपण ट्रान्सपोर्टेशन बघितलं की कसं ट्रान्सपोर्ट केलं जातं एखादा, त्याचा एक आउटव्ह्यू बघितला किंवा एक त्याच्याबद्दलची कल्पना बघितली की कशा प्रकारे ट्रान्सपोर्टेशन कॅरीड आउट होत असतं ॲनिमल्समध्ये. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे की ॲनिमल्समध्ये सर्क्युलेशन कसं होत असतं किंवा त्याचे कोणते टाइप्स असतात. तर दोन प्रकारचं सर्क्युलेशन बाळांनो ॲनिमल्समध्ये होत असतं. एक असतं ओपन टाइप ऑफ सर्क्युलेशन, दुसरं असतं क्लोज टाइप ऑफ सर्क्युलेशन. हे तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असेल की दिस ऑर्गॅनिझम शो ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम, दिस ऑर्गॅनिझम शो क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम. मग ओपन किंवा क्लोज काय आहे किंवा त्याच्यामध्ये नेमकं कशा प्रकारे एखादा कंपोनंट सर्क्युलेट केला जातो, तर तो ब्लड असो किंवा लिम्फ असो, तर ते आपल्याला बघायचं की ॲनिमल्समध्ये कशा प्रकारे सर्क्युलेशन होत असतं. ठीक आहे, ओके. तर काय बघायचं होतं आपल्याला सर्क्युलेशन इन ॲनिमल्स. तर इन हायर ॲनिमल्स इट इज कॅरीड आउट बाय ब्लड अँड लिम्फ. हायर ॲनिमल्समध्ये आपण सुद्धा येतो. हायर ॲनिमल्स म्हणजे असे की ज्यांच्यामध्ये पूर्ण बॉडी पार्ट जे आहेत ते त्यांचे ते वेल डेव्हलप्ड असतात बऱ्यापैकी. तर त्यांच्यामध्ये जे सर्क्युलेशन होत असतं ते दोन मेन कंपोनंट्सच्या मदतीने होत असतं. वन ऑफ देम इज ब्लड अँड अनदर वन ऑफ देम इज लिम्फ. म्हणजे ब्लड किंवा लिम्फच्या मदतीने हे ट्रान्सपोर्टेशन किंवा हे सर्क्युलेशन कॅरीड आउट केलं जातं. इट इन्व्हॉल्व्स ब्लड वॉस्क्युलर सिस्टीम. मग या ट्रान्सपोर्टेशन मध्ये किंवा या सर्क्युलेशन मध्ये जी सिस्टीम इन्व्हॉल्व्ड असते, ज्या संस्थेचा समावेश असतो, त्याला आपण म्हणतो ब्लड वॉस्क्युलर सिस्टीम. मग ब्लड वॉस्क्युलर सिस्टीमच्या दोन टाइप्स आहेत. फर्स्ट इज ओपन सर्क्युलेशन अँड सेकंड इज क्लोज सर्क्युलेशन. हे मी तुम्हाला आधीच सांगितलं. मग आपण बघूया वन बाय वन. फर्स्ट इज ओपन सर्क्युलेशन. ब्लड सर्क्युलेटेड थ्रू बॉडी कॅव्हिटीज. ओपनली ब्लड काय होत असतं, पूर्ण बॉडीमध्ये ट्रान्सलोकेट केलं जातं किंवा ट्रान्सपोर्ट केलं जातं किंवा सर्क्युलेट केलं जातं. ठीक आहे, म्हणून आपण याला ओपन सर्क्युलेशन म्हणतो. म्हणजे कुठल्याही प्रकारच्या वाहिन्या नसतात, विशिष्ट प्रकारच्या वाहिन्या नसतात ब्लड पूर्ण बॉडीमध्ये सर्क्युलेट करण्यासाठी. तर इन्स्टेड ऑफ ब्लड वेसल्स ते पूर्ण बॉडी कॅव्हिटीज मधून, ओपन बॉडी कॅव्हिटीज मधूनच काय होत असतं, ब्लड ट्रान्सपोर्ट होत असतं किंवा सर्क्युलेट होत असतं. म्हणून आपण याला ओपन सर्क्युलेशन म्हणतो. म्हणून काय म्हटलंय, ब्लड सर्क्युलेटेड थ्रू बॉडी कॅव्हिटीज. बॉडी कॅव्हिटी म्हणजे काय की त्यांच्या शरीराच्या मधल्या ज्या कॅव्हिटीज असतात किंवा ज्या स्पेसेस असतात मोकळ्या, डायरेक्ट त्याच्यामधूनच ब्लड काय होत असतं, ट्रान्सपोर्ट होत असतं किंवा सर्क्युलेट होत असतं. हियर विसरल ऑर्गन्स लाय इन ब्लड फिल्ड बॉडी कॅव्हिटीज. विसरल ऑर्गन्स म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या त्यांच्या बॉडीमधल्या सिस्टीम्स, लाईक डायजेस्टिव्ह सिस्टीम असते, एक्सक्रीटरी सिस्टीम असते, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम असते. या सगळ्या सिस्टीम्सना एकत्रितपणे किंवा त्या सिस्टीम्समध्ये वेगवेगळे जे ऑर्गन्स प्रेझेंट असतात त्यांना विसरल ऑर्गन्स म्हटलं जातं बाळांनो. तर याच्यामध्ये काय सांगितलंय की ओपन सर्क्युलेशन मध्ये काय असतं की हे जे विसरल ऑर्गन्स असतात ते ब्लड फिल्ड बॉडी कॅव्हिटी मध्येच प्रेझेंट असतात. मी तुम्हाला सांगितलं की यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या स्पेशलाइज्ड किंवा विशिष्ट प्रकारच्या वाहिन्या नसतात की ज्यांच्या मदतीने ब्लड पूर्ण बॉडीमध्ये सर्क्युलेट केलं जाईल. अपार्ट फ्रॉम दिस त्यांच्या बॉडीमध्ये जी स्पेस असते ओपन, त्याच्यामधूनच ब्लड पूर्ण बॉडीमध्ये सर्क्युलेट केलं जातं. म्हणजेच त्यांच्या बॉडीच्या आतमध्ये प्रेझेंट असणारे जे ऑर्गन्स आहेत ते ब्लड फिल बॉडी कॅव्हिटी मध्येच प्रेझेंट असणार, म्हणजे ब्लड मध्ये सस्पेंडेड असणार ते. ठीक आहे, कारण ब्लड साठी वेगळ्या वाहिन्या त्यांच्या बॉडीमध्ये एक्झिस्ट करत नाही. एक्सचेंज टेक्स प्लेस बिटवीन ब्लड अँड सेल्स और टिश्यूज ऑफ द बॉडी. डायरेक्टली ब्लड आणि त्यांच्या बॉडीमधले जे टिश्यूज असतील किंवा सेल्स असतील, पेशी असतील, त्यांच्या इन बिटवीन यांच्यामध्ये डायरेक्ट काय केलं जातं, एक्सचेंज ऑफ मटेरियल होत असतं. कारण की मी तुम्हाला सांगितलं ब्लड फिल्ड कॅव्हिटीमध्येच त्यांचे ऑर्गन्स सस्पेंडेड असतात. ठीक आहे, म्हणून त्यांच्यामध्ये डायरेक्ट एक्सचेंज हा कॅरीड आउट होत असतो. ब्लड फ्लोज विथ लो प्रेशर. ओपन सर्क्युलेशन मध्ये त्या ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये ब्लडचा फ्लो जो असतो किंवा ब्लड फ्लो होण्याचं जे प्रेशर असतं ते कसं असतं, अगदी कमी असतं. म्हणजे ब्लड एकदम कमी प्रेशरनी काय होणार, समोर सर्क्युलेट केलं जाणार. म्हणून काय म्हटलंय, ब्लड फ्लोज विथ लो प्रेशर. देन डज नॉट कंटेन हिमोग्लोबिन पिगमेंट. यांच्या ब्लड मध्ये कुठल्याही प्रकारचं रेस्पिरेटरी पिगमेंट लाईक हिमोग्लोबिन प्रेझेंट नसतं. ठीक आहे, म्हणून काय म्हटलंय, their blood does not contain hemoglobin pigment, thus does not transport respiratory gas. हिमोग्लोबिन प्रेझेंट नाहीये म्हटल्यावर कुठल्याही प्रकारचा रेस्पिरेटरी गॅस त्यांचं ब्लड ट्रान्सपोर्ट करणार नाही. ठीक आहे, कारण की आपण पाहिलं होतं ऑक्सिजन हा नेहमी हिमोग्लोबिन बरोबर कंबाईंड स्टेट मध्ये असतो आणि नंतर तो पूर्ण बॉडीमध्ये सर्क्युलेट केला जातो.
पण इथे हिमोग्लोबिनच त्यांच्या ब्लडमध्ये जर एक्झिस्ट करत नाही म्हटल्यावर कुठल्याही प्रकारचा रेस्पिरेटरी गॅस त्यांचं ब्लड ट्रान्सपोर्ट करेल का? नाही. फॉर एक्झाम्पल काय सांगितलंय, आर्थ्रोपोड्स आणि मॉलिस्क म्हणजे हे जे फायलम्स आहे यांच्यामध्ये अशा प्रकारचं ओपन सर्क्युलेशन कॅरिड आउट होत असतं. आर्थ्रोपोड्स मध्ये कॉक्रोचेस सारखे ऑर्गॅनिझम्स येतात. मॉलिस्क जे आहे, मॉलिस्क म्हणजे सॉफ्ट बॉडीड ॲनिमल म्हणतात तुम्ही, लाईक स्नेल वगैरे जे असतात, तर ते मॉलिस्कच्या अंडर येतात. तर त्यांच्यामध्ये सुद्धा ओपन सर्क्युलेशन होतं कारण की त्यांच्या बॉडीमध्ये स्पेशलाइज्ड अशा ब्लड वेसल्स किंवा रक्तवाहिन्या नसतात की ज्यांच्या मदतीने ब्लड सर्क्युलेट होईल. म्हणून त्यांच्या बॉडी कॅव्हिटीजमधूनच डायरेक्ट ब्लड पूर्ण बॉडीमध्ये ट्रान्सलोकेट होतं आणि त्यांचे विसरल ऑर्गन्स डायरेक्ट त्या ब्लडमध्ये सस्पेंडेड असल्यामुळे त्यांच्या बॉडीमधले जे सेल्स असतात आणि ब्लड असतं ह्यांच्यामध्ये डायरेक्ट एक्सचेंज ऑफ मटेरियल कॅरिड आउट होत असतं. ठीक आहे, तर हे झालं ओपन सर्क्युलेशन. देन नेक्स्ट वन इज नेक्स्ट वन इज क्लोज्ड सर्क्युलेशन. ठीक आहे, विच इज दी लास्ट पार्ट. क्लोज सर्क्युलेशन मध्ये काय सांगितलंय, ब्लड ट्रान्सपोर्टेड थ्रू नेटवर्क ऑफ ब्लड वेसल्स. म्हणजे ओपन सर्क्युलेशनच्या एक्झॅक्टली अपोजिट या क्लोज सर्क्युलेशन मध्ये दिलंय. तिथे कुठल्याही प्रकारच्या स्पेशलाइज्ड ब्लड वेसल्स एक्झिस्ट करत नव्हत्या म्हणून बॉडी कॅव्हिटीज मधनं ब्लड ट्रान्सपोर्ट होत होतं. इथे काय होतं की ब्लडचं जे ट्रान्सपोर्टेशन होत असतं किंवा ब्लड जे सर्क्युलेट होत असतं ते स्पेशलाइज्ड नेटवर्क ऑफ ब्लड वेसल्सच्या मदतीने काय केलं जातं. नेटवर्क म्हणजे ब्लड वेसल्सचं रक्तवाहिन्यांचं जाळं असतं, त्यांच्या मदतीने ब्लड पूर्ण बॉडीमध्ये सर्क्युलेट होत असतं. ब्लड फ्लोज विदिन दी वेसल. मग ऑब्वियस गोष्ट आहे, जर ब्लड वेसल्स तिथे आहेत, स्पेशलाइज्ड वाहिन्या जर त्यांच्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतात की ज्यांच्या मदतीने ब्लड ट्रान्सलोकेट केलं जातं किंवा सर्क्युलेट केलं जातं, तर ब्लड त्यांच्या मधूनच फ्लो होणार. राईट, म्हणून काय म्हटलंय, ब्लड फ्लोज विदिन दी वेसल्स. म्हणजे त्या वाहिन्यांमधून ब्लड काय होत असतं, फ्लो होत असतं. इट डज नॉट कम इन टू डायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ सेल्स अँड बॉडी टिश्यूज. मग आता ते स्पेशलाइज्ड वाहिन्यांमधून जर फ्लो होत आहे म्हटल्यावर ते डायरेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये येणार आहे का सेल्स आणि टिश्यूजच्या? नाही. अपार्ट फ्रॉम दिस जे आपण ओपन सर्क्युलेशन बघितलं होतं त्याच्यामध्ये त्यांचे ऑर्गन्स डायरेक्ट ब्लड फिल्ड कॅव्हिटीमध्ये सस्पेंडेड असतात म्हणून त्यांच्यामध्ये डायरेक्ट एक्सचेंज होतो. पण इथे तसं नसतं. इथे वेसल्स प्रेझेंट असल्यामुळे त्या ब्लडचा आणि त्या सेल्सचा किंवा टिश्यूजचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट येत नाही. म्हणून इट डज नॉट कम इन टू डायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ सेल्स अँड बॉडी टिश्यूज. देन एक्सचेंज ऑफ मटेरियल्स बिटवीन ब्लड अँड बॉडी टिश्यू थ्रू लिम्फ. मग यांच्यामध्ये जे एक्सचेंज होत असतं ते घडवून आणण्याचं काम जे कंपोनंट करतं त्याला आपण लिम्फ म्हणतो. लिम्फ ब्लड सारखाच कंपोनंट असतो पण तो कलरलेस फ्लुइड असतो. ठीक आहे, विच इज ऑल्सो इम्पॉर्टंट पार्ट. ठीक आहे, किंवा लिम्फ सुद्धा ब्लड इतकंच इम्पॉर्टंट असतं. ठीक आहे, लिम्फ काय असतं, स्ट्रॉ कलर्ड कलरलेस फ्लुइड किंवा एक कलरलेस फ्लुइड असतं ते आपल्या बॉडीमधलं की ज्याला ब्लड सारखंच इम्पॉर्टन्स दिलं जातं कारण तो अशा ब्लड वेसल्स जिथे प्रेझेंट असतात एक्सचेंजसाठी त्या बॉडी पार्ट्समध्ये किंवा त्या ऑर्गॅनिझम्समध्ये एक्सचेंज ऑफ मटेरियल घडवून आणण्याचं काम करतो. म्हणून इथे काय सांगितलंय, एक्सचेंज ऑफ मटेरियल बिटवीन ब्लड अँड बॉडी टिश्यू थ्रू लिम्फ. म्हणजे एक्सचेंज ऑफ मटेरियल घडवून आणण्याचं काम कोण करतं, इथे लिम्फ करतंय. ब्लड फ्लोज विथ हाय प्रेशर. तिकडे लो प्रेशर होतं, इथे ब्लड जे फ्लो होत असतं ते हाय प्रेशर किंवा ब्लडचं जे प्रेशर असतं इथे फ्लो होण्याचं ते कसं असतं, हाय असतं, जास्त असतं. इट कंटेन्स हिमोग्लोबिन पिगमेंट. तिकडे हिमोग्लोबिन पिगमेंट अब्सेंट होतं, इथे हिमोग्लोबिन पिगमेंट प्रेझेंट असतं. म्हणून इथे ट्रान्सपोर्ट ऑफ रेस्पिरेटरी गॅसेस होणार का, कारण की इथे हिमोग्लोबिन पिगमेंट प्रेझेंट असतं. दस ट्रान्सपोर्ट ऑफ रेस्पिरेटरी गॅसेस टेक्स प्लेस. डिवायडेड इंटू टू टाइप्स. मग आता क्लोज सर्क्युलेशनचे सुद्धा दोन टाइप्स आहेत ते आपल्याला उद्या बघायचे. तर क्लोज सर्क्युलेशनचे दोन टाइप्स कोणते आहेत, सिंगल सर्क्युलेशन आणि डबल सर्क्युलेशन. मग सिंगल सर्क्युलेशन कुणामध्ये होतं, डबल सर्क्युलेशन कुणामध्ये होतं हे सुद्धा आपल्याला बघायचंय पण ते आपण उद्या बघणार आहोत. आजसाठी दिस इज मोर दॅन इनफ. मी याचे फोटोज तुम्हाला ग्रुपवर शेअर करेन. ओके, बाय बाय, हॅव अ गुड डे.